स्वर्गीय हिंदुराव बळवंतराव पाटील यांचे रचनात्मक कार्य आणि दूरदृष्टी यामुळे काळमवाडी धरणाची पूर्तता होऊ शकली। त्यांच्या या प्रयत्नामुळे ऊस शेती फुललीच, शिवाय शेतकरी संघटनाही उभी राहिली। त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी आपलं आयुष्य वेचलं, म्हणूनच त्यांच्या कार्यातून ते अजरामर झाले आहेत, असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले। कागल तालुक्यातील वाळवे खुर्द येथे स्वर्गीय हिंदुराव बळवंतराव पाटील यांच्या 33व्या स्मृती दिनानिमित्त ते बोलत होते। कागल तालुक्यातील वाळवे खुर्द येथील स्वर्गीय हिंदुराव बळवंतराव पाटील यांचा 33वा स्मृती दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला। यावेळी खासदार राजू शेट्टी, सलग तिसऱ्यांदा संसदरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल खासदार धनंजय महाडिक आणि छत्रपती शाहू साखर कारखान्यास सन 2017-18 या सालातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे मानाचे 2 पुरस्कार एकाच वेळी मिळाल्याबद्दल पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरसिंह राजे घाटगे यांच्याबरोबरच लोकनियुक्त सरपंच, विविध पदाधिकारी आणि स्पर्धा परीक्षेतील गुणवंत आणि यशस्वी खेळाडूंचा सत्कार यावेळी विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी बोलताना खासदार राजू शेट्टी म्हणाले, स्वर्गीय हिंदुराव पाटलांनी जो लढा उभा केलेला होता त्यामुळे तर आज खऱ्या अर्थानं हा सगळा दूधगंगा परिसर हिरवागार झालेला आहे। त्यांचा तो लढा झाला नसता, त्यांनी जर लढाई केली नसती तर मी ऊसाचा भाव कसा मागितला असता। जो कोणी शेतकऱ्याच्या विरोधात जाईल, जो कोणी शेतकऱ्याला फसवाल, त्याला जोपर्यंत माझी चळवळ जिवंत आहे तोपर्यंत आम्ही सोडणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघा। भविष्यामध्ये आपल्याला सन्मान आणि ताकद देण्याचं काम धनंजय महाडिक आणि महाडिक परिवार निश्चितपणाने करेल, ही ग्वाही मी आपल्याला आज या ठिकाणी देतो। आज एवढा मोठा प्रचंड जनसमुदाय आपल्या हकेला उभं देण्यासाठी, आपल्याला समर्थन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। आमच्या निवेदक मित्रांनी अनेक वेळा सांगितलं संसदरत्न पुरस्कार हा जो माझा प्रवास आहे माझ्यासाठी सोपा नव्हता। गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये लाटेमध्ये आपण सगळ्यांनी मला संधी दिली आणि त्या संधीचं सोनं करण्याचा मी प्रयत्न केला। कोल्हापूर जिल्ह्याचे अनेक प्रलंबित असलेले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला, अनेक प्रकल्प आणण्याचा प्रयत्न केला, चांगलं काम केलं थोडक्यात। आणि मग बाबासाहेबांच्या बोलण्यामध्ये जे सांगत होते, मला असा संकेत दिसतोय की तुम्ही सगळ्यांची नावं घेतली, पण मला या ठिकाणी स्टेजवर बोलवले म्हणजे लोकसभेला मदत करायची तुमचा संकेत मला या माध्यमातून दिसायला लागलेला आहे। एवढी मोठी लाट होती, शेट्टी साहेब तिकडं, हे बाबासाहेब भूषणदादा तिकडं, तरी आम्ही कसं तर ते मार्जिनवर थोडंसं बॉर्डरवर पास झालो तिथे, बाळूला कमी मार्जिन झालं। आता ही 2 मंडळी जर माझ्या पाठीमागे असतील तर निश्चितपणानं अधिक मताधिक्यानं मला निवडून येण्याची कोणतीही शंका माझ्या मनामध्ये वाटत नाही। आपण दोघांनी मला त्या पद्धतीचा आशीर्वाद द्यावा। तर म्हाडाचे अध्यक्ष समरसिंह घाटगे म्हणाले, काळमवाडीच्या धरणाच्या पाण्याचं रक्षण करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी असून शाहू कारखान्याच्या वतीनं आवश्यक ते सर्व सहकार्य केलं जाईल। आपण एकत्र काम करू, पण आपल्या सगळ्यांना मी या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देतो। असंच प्रेम आपण सर्वांनी भविष्य काळामध्ये एक विश्वास माझ्यावर सोपवा। भविष्य काळामध्ये बऱ्याच काही गोष्टी करायचा प्रयत्न करतोय, त्याच्यामध्ये बाबासाहेब मी स्पष्टपणे बोलतो की राजेसाहेब फार राजकीय माणसं नव्हते, पण व्यवस्थापनामध्ये राजेसाहेब एक क्रमांकावर होते। पण आजकाल मला सगळ्यात जास्त राजकीय मार्गदर्शन बाबासाहेबच देत आहेत। हिंदुराव पाटील स्मृती दिन समितीचे मुख्य संयोजक आणि बिदरी साखर कारखान्याचे संचालक बाबासाहेब पाटील म्हणाले, काळमवाडी धरणाच्या पाण्याचं रक्षण करण्यासाठी आणि ऊसाला दर देण्यासाठी या कार्यक्रमाचं नियोजन केलं असून त्यासाठी बिदरी साखर कारखाना आणि शाहू कारखान्यानं पुढाकार घ्यावा। सगळ्या कार्यकर्त्यांच्या बाबतीमध्ये प्रामाणिकपणे पाठीवर आहे, पण माझा नंबर आला की कुठं जातात मला माहित नाही। मला त्याच्याविषयी खंत नाही आहे, कारण मी काय मिळवलं असेल तर ही जनता आणि हा पाठिंबा माझ्याजवळ आहे। आज मी एकच सांगितलंय, मी कैलासवासी हिंदुरावजी पाटील यांचा मुलगा, राजकारण कशाशी खातात मला माहित नाही, पण ज्यावेळेला ही परिस्थिती आली थोडा कार्यकर्त्यांनी सांगितलं तुम्हाला चालवायचं आहे सगळं, त्यावेळेला ही भूमिका घेतल्याने मी त्याला जमत तसं चालवायला चालू केलं।
पण कधीही कुणाची फसवणूक नाही. राजकारणामध्ये नोकरी लावत असताना एका पैशाची अपेक्षा नाही. त्या सर्व लोकांना या ठिकाणी आणलेलं आहे मी की आमच्या सर्वांची इच्छा आहे की आमच्या ऊसाची रखवाली आणि रखवाली म्हणजे दराच्या माध्यमात आणि त्याच्याकरता हा खटाटोप केला. या सर्व मंडळी या ठिकाणी बोलवलं आणि मला वाटतं आजचा हा खूप कौतुकाचा आणि माझ्यासाठी आनंदाचा दिवस असेल, कारण गेल्या 2 दशकानंतर आज पुन्हा एकदा एका व्यासपीठावर ही 2 घराणी उपस्थित राहिली आणि मला वाटतं त्या दोघांच्या जोडीला सुद्धा आज खूप अभिमान वाटला असेल आणि समाधान वाटलं असेल. बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष के.पी. पाटील, उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे, फराकटेवाडीच्या सरपंच शीतल फराकटे यांची भाषणं झाली. कार्यक्रमास माजी आमदार दिनकरराव जाधव, बजरंग देसाई, के.जी. नांदेकर, शाहूचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, सत्यजित जाधव, हिंदराव चौगले, कोजीमाशीचे संचालक प्राध्यापक एच.आर. पाटील, प्रताप पाटील, सुनील सूर्यवंशी, युवराज वारके, नाताजी पाटील, सरपंच भरत पाटील, विकास शिरसाट, एम.एम. चौगले, बाळासाहेब पाटील यांच्यासह बिद्रीचे आजी माजी संचालक, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि कागल, राधानगर, भुदरगड आणि करवीर तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.